वैभव नाईक व निलेश राणे यांच्यात चुरशीची लढत। नमस्कार, मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय कोकण विजन। कुडाळ विधानसभा मतदारसंघात खरी लढत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विद्यमान आमदार तथा महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव नाईक विरुद्ध माजी खासदार महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्यात, म्हणजे शिवसेना विरुद्ध शिवसेना यांच्यातच होणार आहे। याच कुडाळ विधानसभा मतदारसंघात 2014 मध्ये नारायण राणे यांचा पराभव झाला होता। त्यांच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी आपण निवडणूक रिंगणात उतरलो असल्याचे निलेश राणे यांनी सांगितल्यामुळे कुडाळ मतदारसंघात वैभव नाईक व निलेश राणे यांच्यात चुरशीची लढत होणार आहे। 2009 मध्ये कुडाळ मतदारसंघाची पुनर्रचना झाली। त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेल्या नारायण राणे यांच्या विरोधात शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख असलेले वैभव नाईक रिंगणात होते। मात्र त्यावेळी 71,921 मते घेऊन नारायण राणे विजयी झाले होते। त्या पराभवाने खचून न जाता वैभव नाईक यांनी कुडाळ मतदारसंघात आपले काम सुरू ठेवले। याचा परिणाम म्हणजे 2014 मध्ये वैभव नाईक यांनी नारायण राणेंचा पराभव केला। त्यावेळी ते राज्याच्या राजकारणातील जायंट किलर ठरले होते। वैभव नाईक यांच्याकडून झालेला पराभव नारायण राणे यांच्या जिव्हारी लागला होता। याबाबत त्यांनी जाहीर सभांमधून वारंवार भाष्य करत मनातील पराभवाची सल व्यक्त केली होती। त्यानंतर 2019च्या विधानसभा निवडणुकीत नारायण राणे यांचे विश्वासू शिलेदार रणजित देसाई व वैभव नाईक यांच्यात थेट लढत झाली। त्यावेळीही वैभव नाईक यांनी रणजित देसाई यांचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा विधानसभेत प्रवेश केला। दरम्यान नारायण राणे यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला। भाजपने त्यांना राज्यसभेचे खासदार बनवले, त्यांना केंद्रीय मंत्री पदही दिले। यामुळे जिल्ह्यात नारायण राणेंची राजकीय ताकद पुन्हा वाढली। याच कालावधीत प्रथम शिवसेना दुभंगली, तर त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसही दुभंगली। गेल्या 2.5 वर्षात राज्यात झालेल्या राजकीय स्थित्यांतराचा परिणाम सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणातही झाला आहे। नारायण राणे हे आता लोकसभेच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून भाजपचे खासदार म्हणून निवडून आले आहेत। या निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून त्यांना निर्णायक मताधिक्य मिळाल्याने नारायण राणे व भाजपचा उत्साह दुणावला आहे। जिल्ह्याच्या राजकारणातील त्यांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले दीपक केसरकर हे आज महायुतीतील नारायण राणेंचे सहकारी बनले आहेत। अशातच भाजपचे प्रदेश सरचिटणीस असलेले निलेश राणे भाजपच्या सहमतीने शिवसेना शिंदे गटात प्रवेशले असून कुडाळ मतदारसंघातून ते महायुतीचे उमेदवार आहेत। लोकसभा निवडणुकीत कुडाळ विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना जवळपास 26,000चे मताधिक्य मिळाले होते। त्या मताधिक्यामुळे नारायण राणेंसह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे। यामुळे 2014च्या निवडणुकीत पराभवाचा वचपा काढण्यासाठी राणे पितापुत्रांनी यावेळी कंबर कसली आहे। निलेश राणे यांनी आमदार वैभव नाईक यांच्या समोर तगडे आव्हान निर्माण केले आहे। वैभव नाईक हे मतदारसंघातील गावागावात पोहोचलेले नेते आहेत। सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा आमदार अशी त्यांची मतदारसंघात ओळख आहे। लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांना मिळालेल्या 26,000चं मताधिक्य तोडून विजयापर्यंत मजल मारण्याचे आव्हान वैभव नाईक यांच्या समोर आहे। तर नारायण राणेंची ब्रिगेड लोकसभा निवडणुकीतील मताधिक्य आणखी वाढून विधानसभेतील विजयाचा मार्ग सोपा करण्यासाठी प्रयत्नशील आहे। आता मतदार राजा कुणाच्या पारड्यात विजयाचे माप टाकतात याचे औत्सुक्य आहे। यावरील तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी कोकण विजनला सबस्क्राइब करा व बेल बटन दाबा। धन्यवाद।